नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि सर्वांनाच कधी ना कधी अनुभवलेला विषय घेऊन आलोय। आज आपण बोलणार आहोत छर्दी म्हणजे उलटीबद्दल आणि ती थांबवणे का योग्य नाही याबद्दल। आज आपण आयुर्वेदातील काही श्लोकांच्या आधारे आधुनिक वैद्यकीय दृष्टिकोनातून हे समजून घेणार आहोत। आपण सगळ्यांनीच कधी ना कधी विरुद्ध अन्न खाल्ले असेल। अहो कधी काय आपण सारखेच खातो आणि सारख्यापेक्षा आपण जास्त प्रमाणात खातो। तर मग हे विरुद्ध अन्न म्हणजे काय हे पाहूया। विरुद्धाद्य शनाजीर्णः शीलिनो विषलक्षणम् आमदोषम महाघोरम वर्जयेद् विषसंज्ञकम् विषरूपा शुकारित्वा विरुद्धोपक्रमत्वतः। या श्लोकात सांगितले की विरुद्ध अन्न किंवा अति खाण्यामुळे आपल्या शरीरात आमदोष निर्माण होतो, जो विषाच्या स्वरूपात असतो। हा आमदोष आपल्या शरीराला गंभीर नुकसान पोहोचवू शकतो। विरुद्ध अन्न म्हणजे एकत्रित खाल्लेल्या अन्नाच्या गोष्टी ज्या आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकतात। उदाहरण दूध आणि मासे, फळं आणि दही किंवा गरम आणि थंड एकत्रित खाणे। आणि सगळ्यांचाच फेवरेट दुधाचा चहा, कारण दुधाशिवाय चहा नाही। आणि या अन्नपानाने आपल्याला होते मळमळ, छातीत होते जळजळ आणि बाहेर पडते ती छर्दी। तर मंडळी, जर आपण ही उलटी थांबवली तर पुढे काय होऊ शकतं ते या श्लोकात पाहूया। कंडू कोठा रुची व्यंग शोथ पांडवा मय ज्वराः कुष्ठरुल्लास सवी सर्प छर्दी निग्रहजा गदाः। या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे की उलटी दाबून ठेवण्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात। उलटी ही आपल्या शरीराची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे। जेव्हा आपल्या शरीरात काही विषारी किंवा अस्वस्थ करणारे पदार्थ जातात तेव्हा ते त्यांना बाहेर काढण्यासाठी उलटी करते। या श्लोकात सांगितले आहे की उलटी दाबून ठेवली तर खाज, इचिंग, त्वचेचे समस्या, स्किन एलिमेंट्स, सूज, स्वेलिंग, पांडुरोग, अनिमिया, ज्वर, फीवर, कोट, लेप्रेसी, अजीर्ण, इंडायजेशन, विषारी पदार्थाचा प्रसार, स्प्रेड ऑफ टॉक्सिन्स आणि या सर्वांमुळे होणारे आजार होऊ शकतात। आधुनिक वैद्यकीय दृष्टिकोनातून देखील उलटी दाबून ठेवणे योग्य नाही। उलटी हा आपल्या शरीराचा एक संरक्षणात्मक प्रतिसाद आहे। विषारी पदार्थ किंवा पॅथोजेनिक बॅक्टेरिया आपल्या पोटात गेले असतील तर त्यांना बाहेर काढण्यासाठी शरीर उलटी करते। उलटी दाबून ठेवली तर ह्या विषारी पदार्थांचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि जठराच्या तंत्राचा त्रास वाढू शकतो। एक अजून मोठा गैरसमज आहे जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे। जेवणाआधी अँटॅसिड घेणे म्हणजे ॲसिडिटी टाळता येते। अहो हे तर जसं आधीच छत्री घेऊन आभाळातून पाऊस पडण्याची वाट पाहणं। उलटी येण्याआधी अँटॅसिड घेणे म्हणजे तुम्ही शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करताय। अशाने उलटी होण्याऐवजी शरीरात विषारी पदार्थ साचून राहतात। तर मग आता उलटीच्या नंतर काय करायला हवं? भुक्त्वा प्रच्छर्दनम धूमोल्लंघनम रक्तमोक्षणम वृक्ष अन्न पानम व्यायामो विरेकाश्चात्र शस्यते। आयुर्वेद सांगतो की उलटी झाल्यानंतर धूमपान म्हणजे धूप घेणे, उपवास म्हणजे फास्टिंग करणे, रक्तमोक्षण म्हणजे ब्लड लेटिंग करणे, शुष्क आहार व पाणी पिणे, ड्राय फूड अँड वॉटर इनटेक, व्यायाम म्हणजे एक्सरसाइज करणे आणि विरेचन, पर्गेशन हे उपाय केले पाहिजेत। या सर्व उपायांमुळे शरीरात साचलेले दोष बाहेर पडतात आणि आपलं शरीर निरोगी राहतं। आधुनिक वैद्यक शास्त्रात देखील उलटी झाल्यानंतरच्या काळजीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। उलटी झाल्यानंतर पुरेशी द्रव पदार्थ घेतले पाहिजेत ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघेल। हलका आहार घेतला पाहिजे आणि काही काळ विश्रांती घेतली पाहिजे। या काळात पोटावर ताण देणाऱ्या क्रिया टाळाव्यात। आता पाहूया काही सोपे उपाय जे आपल्याला घरी करता येतील। उलटी झाल्यानंतर थोडं गरम पाणी प्या। ताजं आणि हलका आहार घ्या। पिझ्झा, पास्ता नाही, हलकं म्हणजे खरंच हलकं। थोडी विश्रांती घ्या आणि पोटावर ताण देणाऱ्या क्रिया टाळा। सोफ्यावर पडून टीव्ही बघा, पण भरपूर चॅनल स्विच करत बसू नका। हलका व्यायाम करा, जसं की चालणं। घराच्या आसपास चक्कर मारा, पण पुन्हा खायला बाजारात जाऊ नका। इलेक्ट्रोलाइट्स आणि ORS पिणं देखील फायदेशीर ठरेल।
तर मंडळी, उलटी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे जी आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे. ती दाबून ठेवू नका, तिचं महत्त्व समजून घ्या आणि आयुर्वेदाचे तसेच आधुनिक वैद्यकीय शास्त्राचे हे उपाय अवलंबा. ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.